नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शशिकांत जाधव यांनी अपक्ष म्हणून आज सकाळी अर्ज भरला। शशिकांत जाधव हे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आहेत। ते भारतीय जनता पार्टीतून आगामी नाशिक पश्चिम विधानसभेसाठी इच्छुक होते, मात्र पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। शशिकांत जाधव हे उद्योजक असून पश्चिम मतदारसंघातील बेरोजगार तरुण, युवक, महिला यांच्यासाठी अनेक नवनवीन व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहेत, जेणेकरून युवा पिढी गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळणार नाहीत। याबाबत जाधव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सगळ्या मतदार बंधू भगिनींना येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सगळ्यांना ही दीपावली अतिशय समृद्ध आणि भरभराटीची जाव अशी या ठिकाणी अपेक्षा करतो। मी स्वतः शशिकांत हरिभाऊ जाधव, मेकॅनिकल इंजिनियर, गेल्या 40 वर्षापासून मी या नाशिक नगरीमध्ये काम करतोय। शुभम वॉटर पार्क, त्या ठिकाणी फ्लावर पार्क, जाधव कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, नागलीचे प्रॉडक्ट बनवणारी स्टारबाईट कंपनी, अशा अनेक वेगवेगळे व्यवसाय, त्यामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक, असे अनेक व्यवसाय मी या ठिकाणी करतोय। आणि आपल्या समोरच गेल्या 15 वर्ष मी या सातूर प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून मी काम करतोय। आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना या पूर्ण परिसराचा एक इंजिनियर, एक व्यावसायिक उद्योजक असल्यामुळे या MIDCतल्या अनेक गोष्टी माझ्या डोळ्यापुढे येतात। आणि खऱ्या अर्थाने हे सगळं नाशिक कोणी नावारूपाला आणलं असेल तर तो कामगार वर्ग आहे, जो मालक वर्ग आहे, ज्यांनी फॅक्टरी टाकली, करोडोचं लोन घेतलंय आणि ह्या लोन मधून त्याने फॅक्टरी उभी करून लाखो तरुणांना या ठिकाणी काम दिलंय। आणि मग ह्या कामगारांच्या आणि याच्या व्यतिरिक्त जे स्थानिक शेतकरी वर्ग आहेत, जे काही ह्या मतदारसंघात 8-10 गावं आहेत, या गावच्या जमिनी त्यामध्ये गेल्यात। आणि मला वाटतं हे कॉम्बिनेशन आहे। एखादं शहर वाढवायचं असेल तर ह्या 3 घटकांची गरज असते। जागा देणारा असावा, पैसे इन्व्हेस्ट करणारा असावा आणि चांगलं काम करणारा कुशल कामगार असावा। आणि म्हणून हे नाशिकची ओळख आज महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला GDPच्या हिशोबाने आलेली आहे। नागपूरला सुद्धा आपण या ठिकाणी हरवलेल्या ह्या वर्षाचा तुम्ही रेकॉर्ड बघू शकतात। तर या मतदारसंघातील अनेक लोकांच्या ज्या काही समस्या आहे, मग तो कष्ट करणारा वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, उद्योजक वर्ग असेल, यांच्या समस्यांची 100% जाण असलेला आणि मला वाटतंय की आतापर्यंत झालेल्या आमदार खासदारांनी याकडे त्या अँगलनी खऱ्या अर्थाने पाहिलं नाही। राजकीय पक्षांची वेगवेगळी त्या ठिकाणी आपण गणित पाहतो, फक्त भाषणच होतात, पण प्रत्यक्षात मात्र 15-20 दिवस लोकांना वेगवेगळ्या भूलथापांना बळी पाडून या ठिकाणी त्यांची मतं घेतली जातात। पण 5 वर्ष मात्र परत तो कामगार, तो शेतकरी, तो उद्योजक नाराजीच्या सुरात बोलायला लागतो। आणि म्हणून यावेळेला मी खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांकडे तिकीट मागत होतो, पण समहाऊ त्यांच्या ज्या प्रोसेस आहे त्या सगळ्या याच्यात त्यांना योग्य उमेदवार शोधणं कदाचित जमत नसेल। आणि म्हणून इथला जो कामगार वर्ग आहे त्यासाठी इथले महानगरपालिकेतील सुविधा देण्याचं जे काम आहे, हे सगळं पाहता इथल्या लोकांना जे हवंय ते मी देऊ शकतो त्याची पूर्ण जाण मला असल्यामुळे मी माझा उद्या सकाळी 11-11:30च्या दरम्यान त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरतोय। माझ्या बरोबर अनेक उद्योजक आहेत, अनेक कामगार आहेत, संघटना आहेत, या ठिकाणी बिल्डर लॉबी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी आहेत आणि सामान्य कामगार सुद्धा आहेत। मग तो टपरीधारक असेल, उद्योजक, छोटे मोठे व्यवसाय करणारा असेल, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील, हे सगळ्यांनी मला त्या ठिकाणी आग्रह केला की भाऊ आम्हाला एक वेगळा चेहरा पाहिजे, आमच्या भागाचा विकास करणारा चेहरा पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन उद्या मी माझा फॉर्म भरतोय। आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो। जय हिंद। आपण निवडून आल्यानंतर मतदारांसाठी काय वेगवेगळे आपण हे राबवणार आहे? खरं तर याच्यामध्ये प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत। त्यामध्ये पहिला वर्ग जर माझ्या हिशोबाने असेल तर तुम्ही या सातूर मतदार पश्चिमची भौगोलिक परिस्थिती लक्षात घ्या। या मतदारसंघामध्ये 7-8 खेडे असलेला हा मतदारसंघ, नावाला फक्त नाशिक म्हणायचं, पण नाशिक शहरातल्या सुखसोयी या वार्डात मिळत नाही। आणि खऱ्या अर्थाने सगळं आर्थिक नाडी असलेली ही सातपूर अंबड MIDC, मला वाटतं महाराष्ट्रात याच्यापेक्षा चांगला मतदारसंघच नाहीये।
कारण तिथे उत्पन्नाचा स्रोत आहे, तिथे काम करण्याला संधी आहे, तिथे अनेक जॉबवर करण्याला संधी आहे. आणि तो जो कामगार आहे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं. अनेक कंपन्यांना त्यांचे खूप सारे आयटम असतात की ज्याच्यात क्लिनिंग आहे, फिटिंग आहे, असेंब्ली आहे, आणि हे घरगुती व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आणि हेच व्यवसाय याच कामगारांच्या जे स्किल्ड एम्प्लॉई त्यांच्या घरच्यांना जर मिळाले, ज्या गरजू महिला जे गरजू मुलं आहे यांना जर ते ट्रेनिंग दिलं आणि त्यांना या शहरामध्ये, मी जर आमदार झालो, ऑलरेडी मी नगरसेवक असताना महानगरपालिकेत एकमेव महिला उद्योग भवन बनवलेलं आहे, ते सुद्धा आपण जाऊन पाहू शकतात. आणि त्या महिला उद्योग भवन मध्ये इंडस्ट्रीमधील पेनच्या असेंब्ली असतील, लगच्या असेंब्ली असतील, किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट बनवण्याचं असेल, तर हे सगळे कामं ऑलरेडी माझ्या प्रभागामध्ये 2-2.5 हजार महिला गेल्या 8-10 वर्षापासून करतायत. आणि मला वाटतं प्रत्येक माणसाला त्याला जो पगार मिळतो त्यापेक्षा जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल, तर त्याच्या पत्नीला, त्याच्या गरजू घरच्यांना, मुलांना यांना काम, हाताशी काम जर देता आलं आणि ते गॅरंटेड मिळू शकतं. आणि म्हणून माझी कल्पना आहे की ह्याच सातपूर अंबड MIDCतल्या व्यवसायातून मी असे 50-60 प्रॉडक्ट बाहेर काढून ठेवलेले की जे घरोघरी मला देता येतील, आणि त्यांचं प्रॉपर मी बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून ते करू शकेल, आणि 50,000 महिलांना घरात काम करता येईल अशी गॅरंटेड मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि याच्यासाठी आपण मला मदत करा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण जर बघितलं भाऊ, सातपूर आणि अंबड सगळ्यात मोठी कंपन्याचा मोठा वर्ग आहे, या ठिकाणी कामगार वर्ग आहे. आपण या कामगाराच्या दृष्टिकोनातून अजून काय नवीन कंपन्या स्थापित होईल यासाठी काय प्रयत्न नाही, तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यामध्ये एक पहिला मी प्रश्न घेतो. आज आपण बघितलं तर 4,500 कंपन्या या ठिकाणी रजिस्टर्ड आहे. DIC कडे आपण रेकॉर्ड बघू शकता. सातपूर आणि अंबड मध्ये साधारणतः 3 लाख कामगार हे ESI च्या अंडर येतात. ESI म्हणजे त्यांच्या हक्काचं त्यांचं हेल्थ पॉलिसी येते. आणि त्या ESI च्या माध्यमातून ज्या कामगाराला 10,000 पगार आहे त्याचे 400 रुपये तो कंपनी मालक ESI गव्हर्नमेंटला भरतो. ज्याला 15,000 पगार आहे त्याचे 600 रुपये भरतो. ज्याला 20,000 पगार आहे त्याचे 800 रुपये तो महिन्याला भरतो. तुम्ही नीट हिशोब लावा, ESI हॉस्पिटलला कधी चक्कर मारून या, आणि जो कोणी ESI ला आतापर्यंत गेलाय त्याला तिथली परिस्थितीची माहिती विचारा. खूप नाशिक स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.